जन्मकुंडलीमध्ये जर 8व्या घरामध्ये शनी असेल तर तुमची जन्मपत्रिका घ्या आणि पहा व्हिडिओतले योग आहेत का तुमच्या जन्मपत्रिकेमध्ये. 8व्या घरामध्ये शनी आणि चंद्राची युती असेल तर अशा व्यक्ती एकटं राहायला जास्त पसंत करतात. अशा व्यक्ती लवकर मानसिक डिप्रेशनमध्ये जातात व एन्झायटीसारखे आजार होतात. 8व्या घरामध्ये शनीबरोबर मंगळ असेल, नोकरी आणि व्यवसायामध्ये अपयश सारखे चालू असते, कारण हे मंगळाचं पक्कं घर आहे. अशा व्यक्तीने वाणीवर कंट्रोल ठेवावे, रागावर नियंत्रण ठेवावे, वाईट शब्द बोलू नये. 8व्या स्थानामध्ये शनीबरोबर केतू असेल तर अशा लोकांना ध्यान साधनेमध्ये, मेडिटेशन, आध्यात्मिक प्रगती या गोष्टींमध्ये खूप चांगले यश मिळते. हे लोक खूप चमकतात आणि या लोकांना यशही मिळते. अशा लोकांच्या जवळ कमालीची शक्ती असते. शनीबरोबर जर बुध असेल तर अशा व्यक्तींना फार ओव्हर कॉन्फिडन्स असतो, त्यामुळे या लोकांचे आर्थिक नुकसान होते. अष्टम स्थानामध्ये शनीबरोबर जर गुरु असेल तर अशा व्यक्तींकडे आध्यात्मिक नॉलेज खूप असते, पण व्यवसाय करण्यासाठी हा योग उत्तम मानला जात नाही. अष्टम स्थानामध्ये जर गुरुग्रह एकटा असेल तर अशा लोकांना उतार वयामध्ये कान, नाक, घसा या अवयवांचे आजार खूप जास्त संभवतात. या घरामध्ये शनीबरोबर राहू असेल किंवा शनीबरोबर शुक्र असेल तर वैवाहिक जीवनामध्ये खूप मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागते. घरामध्ये सारखे पैसे आजारपणावर कुणाच्या तरी खर्च होतात व अशा लोकांचा भाग्योदय वय वर्ष 36 नंतर होतो. असेच सगळे ग्रहांचे योग जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा व कमेंटमध्ये सांगा माहिती कशी वाटली. अध्यात्म साधना सिद्धी ग्रहांचा खेळ. नमस्कार.